बोला क्वेश्चन बघा, यात काय म्हटलंय, बॉयज आणि गर्ल्स मिळून 12 आहेत आणि बॉयज गर्ल्स पेक्षा 2 जास्त आहेत. म्हणजे 7 आणि 5 12 म्हणू शकतो ना आपण. बॉयज 7 असतील तर गर्ल्स किती म्हणणार आपण? यात म्हणणार 5. बॉयज 7, गर्ल्स 5. ठीक आहे. थोडा सिंपल म्हटलेला आहे. आता काय म्हटलंय बघा, आपल्याला कितीचा ग्रुप करायचा आहे? ग्रुप ऑफ 3 चिल्ड्रन आर पिक्ड. ठीक आहे. randomly picked from this class. आणि यात काय म्हटलं, what is probability that group accompanying the teacher contains more girls than boys. मुली जास्त असले पाहिजे. 3चा ग्रुप आहे म्हणजे तुमचा एन ऑफ एस किती असणार? टोटल 12 पैकी 3 सिलेक्ट करायचे, हा झाला एन ऑफ एस. पण तुमचा प्रोबॅबिलिटी काय असेल आता? काय म्हटलं यात? गर्ल्स जास्त पाहिजे म्हणजे किती? बॉईज पेक्षा जास्त. कधी होतील मग? गर्ल्स 2 असतील तर बॉईज 1 म्हणजे गर्ल्स जास्त, किंवा गर्ल्स 3 तर बॉईज 0 म्हणजे गर्ल्स जास्त झाले. म्हणजे आपण काय म्हणणार? गर्ल्स 2 किंवा 3 म्हणजे 2 असेल तेव्हा काय म्हणणार? टोटल 5 मधून 2 सिलेक्ट केलं तेव्हा बॉईज किती असतील तर 1 असतील. ठीक आहे. प्लस दुसरा कंडिशन काय म्हटलंय? गर्ल्सच 3 आहेत तेव्हा बॉईज 0. या सगळ्याला डिवाइड बाय काय म्हणणार? 12C3. बघा बरं कॅल्सी मध्ये हा किती मिळतोय? मिळतंय 'अरे सॉल्व करताय ना? C3 म्हणजे मिळतोय 220. बोला आन्सर काय मिळतोय? फोर बाय 11. ठीक आहे. यात काय दिलंय? Of 3 children. चुकलंय. कॅल्क्युलेशन बरोबर आहे का बघा बरं. सगळ्यांना 4 बाय 11 म्हणजे काय चुकलेलं नसणार आहे. काय दिलं बघूया. 64. आहे ते बरोबर आहे. 64. 4 बाय 11 दिलंय. म्हणून ऑप्शनवर जायचं नसतं. असं कधी पेपरला होत नाही. जर झालं असेल तेव्हा आपल्याला फुकटचे मार्क मिळतात तेव्हा. ठीक आहे. बरं कळलं का आन्सर 4 बाय 11? हो. ठीक आहे. तुम्हाला डाऊट आहे तर सरांचं चुकलं म्हणून.
नशिबात दिले आमचं तसं. ठीक आहे. नेक्स्ट आता 64 झाला. 65 काय बघा, to buy shock absorbers of shock काय म्हटलंय, shock absorbers 96% are reliable. Of Y shock absorbers 72% are reliable. सगळ्यांना हो ठीक आहे. काहीतरी अचानक बंद पडलं, काहीतरी होतंय. बरं, तर यात काय म्हटलंय बघा, एक्स आणि वाय दोन सप्लायर आहेत शॉक ॲब्सॉर्बरचे. एक्स सप्लाय करतोय 60%, वाय सप्लाय करतोय 40%. ठीक आहे. आता एक क्वेश्चन मोठ्या होऊन आपल्याला वाटतं खूप अवघड असं आपल्याला जाणवतं. पुढे काय म्हटलं बघा, द वन्स दॅट पास द क्वालिटी टेस्ट आर कन्सिडर रिलायबल. म्हणजे एक्सचे जेवढे शॉक ॲब्सॉर्बर आहेत त्यापैकी 96% रिलायबल आहेत आणि वायचे जेवढे शॉक ॲब्सॉर्बर आहेत त्यापैकी 72% रिलायबल आहेत. ठीक आहे. आपल्याला काय म्हटलंय, द प्रोबॅबिलिटी दॅट अ रँडमली चोजन शॉक ॲब्सॉर्बर विच इज फाउंड टू बी रिलायबल इज मेड बाय वाय इज. काय कळलं का क्वेश्चन? पहिला प्रश्न तो कळलं का? म्हणजे क्वेश्चन पहिला एक्सप्लेन करायला पाहिजे, म्हणून सांगा कळलंय का नाही. क्वेश्चन कळलं का? अरे काय आहात का नाहीत? तसे पण तर दिसत आहात. क्वेश्चन नाही कळलं. गुड. ठीक आहे. बघा, एक्स आणि काय म्हणूया आपण, वाय हे काय आहेत, शॉक ॲब्सॉर्बर सप्लायर आहेत. ठीक आहे. एक्स किती सप्लाय करतोय, 40%, सॉरी 60%. आणि वाय किती सप्लाय करतोय, 40%. ठीक आहे. तुम्हाला काय म्हटलंय, सगळ्याला क्वालिटी टेस्ट व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला काय क्वेश्चन काय बघा, प्रोबॅबिलिटी फाइंड करा, काय रँडमली चूज केलं शॉक ऑब्झर्वर, तो काय असला पाहिजे, रिलायबल पाहिजे आणि तो कशापासून, वाय पासून बनलेला आहे. ठीक आहे. आपण पहिल्यांदा काय करूया बघा, एन ऑफ एस. एन ऑफ एस म्हणजे काय, टोटल रिलायबल किती आहे हे आपल्याला पहिला फाइंड करावं लागेल. बरोबर की नाही? तुम्हाला क्वेश्चन काय म्हटलंय, प्रोबॅबिलिटी फाइंड करा दॅट रँडमली चूज शॉक ऑब्झर्वर विच इज फाउंड टू बी रिलायबल इज मेड बाय वाय इज. म्हणजे आधी पहिल्यांदा टोटल रिलायबल काढूया. हेच रिलायबिलिटी बद्दल काय म्हटलेलं आहे, एक्सचे रिलायबल किती आहेत, 96%. आणि वायचे रिलायबल किती आहेत, 72%. टोटल रिलायबिलिटी काय असणार बघा, 96% कोणाचं, या 60%चा. म्हणजे आपण काय म्हणणार, एक्सचा काय असणार, 0.96 इंटू 0.6 प्लस. ठीक आहे. एन ऑफ एस करतोय, टोटल रिलायबिलिटी मला चेक करायचं आहे म्हणून मी असं करत आहे. प्लस वायचं रिलायबिलिटी किती असेल बघा, 72% कोणाचा, त्या 40%चा. ठीक आहे. ते किती मिळतंय बघा, ते किती मिळतंय सांगा, 0.96 इंटू 0.6 प्लस 0.72 इंटू 0.4. हे कळलं का काय केलं आहे? हे कळलं का काय केलेलं आहे? हो.
ठीक आहे. आकाश, प्रियंका, चंद्रलेखा कळलं का? हो. ठीक आहे, गुड. आपला क्वेश्चन काय बघा, प्रोबॅबिलिटी फाइंड कर दॅट रॅन्डमली चूज शकतात, बरोबर. कुठून चूज केला माहित नाही. विच इज फाउंड टू बी रिलायबल इज मेड बाय वाय. आता चूज आपल्याला कशातनं करायचा आहे? वाय मधून, बरोबर. आणि वाय म्हणजे हा वायचा घ्यायचा काय एवढा वाय 0.40% घ्यायचा का नाही, तर त्यातलं काय म्हणणार रिलायबल पण पाहिजे. रिलायबल किती आहेत? मग इथं प्रोबॅबिलिटी काय म्हणणार, वायचा आहे म्हणून काय म्हणणार, वायचा 0.72 इंटू 0.4 डिवाइड बाय हा जो मिळालाय 0.864. मग किती मिळते बघा बरं हा. किती मिळाला? 0.33. म्हणजेच आन्सर काय असणार आहे? बी असेल. सगळ्यांना कळलं काय? 65 चा बी चेक करूया. बी चा 65. ठीक आहे. बरं, इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे. आता नेक्स्ट बघा 66. काय म्हटलं 66? शकील O'Neal इज अ 60% कॅरियर फ्री थ्रो शूटर. ठीक आहे, हा कोणतरी आहे 60% कॅरियर फ्री थ्रो शूटर आहे, meaning that he successfully makes 60 free throws out of 100 attempts on average. What is the probability that he will successfully make exactly 6 free throws in 10 attempts? काय करावं लागेल? काल तुम्हाला एक आता क्वेश्चन पण कळतं काय म्हटलं बघायचं. 60% म्हणजे थोडक्यात हा 60/100 हा तुम्हाला एक पर्सेंटेज दिलाय कशाचा, तो सक्सेसफुली शूट करेल याचा. म्हणजे हा एक प्रकारचा प्रोबॅबिलिटी ऑफ तुम्हाला सक्सेस दिलाय 60% म्हणजेच 0.6 झाला. ठीक आहे. आणि काय म्हणतो तुम्हाला आता 10 पैकी बरोबर 6 थ्रो बसले पाहिजे याची प्रोबॅबिलिटी किती आहे? म्हणजे तुम्हाला टोटल दिलाय 10 अटेम्प्ट, त्यातलं तुम्हाला x इज इक्वल टू r इज इक्वल टू म्हणून आपण 6 ठेवायचं. आपलं फॉर्म्युला आहे. ठीक आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला म्हटलं होतं p 0.6 आहे म्हणजे क्यू काय असणार, 1 मधनं तो मायनस करा मिळाला 0.4. म्हणजे आता आपला फॉर्म्युला px इक्वल टू 6 इज इक्वल काय असणार, ncr म्हणतो किंवा x म्हणतो. n किती आहे 10 c6 इंटू p 0.6 रेस टू 6 इंटू 0.4 रेस टू 4. किती मिळते बघा, हा असेल आन्सर. काल पण सांगितलेलं आहे ना, याच्या आधी पण 2 दिवस आधी पण सांगितलं होतं असं मला वाटतंय हा फॉर्म्युला. काय मिळतंय आन्सर सांगा लवकर. 0.25 म्हणजे आन्सर असेल. ठीक आहे, सगळ्यांना मिळाला का बघा, म्हणजे चेक करायची गरज नाही.
0.25 मिळाला का 0.2508 मिळालाय? टू फाय झिरो एट. ठीक आहे, बरोबर. कळलं? सगळ्यांना कळलं आहे. ठीक आहे. आकाश आहे का गेला? ठीक आहे. नेक्स्ट पुढा आता नेक्स्ट कोणता बघा आता 67. A batch of 100 bulbs is inspected by testing 4 randomly chosen bulbs. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय? The batch is rejected if one of the bulbs is defective. A batch typically has 5 defective bulbs. The probability that the current batch is accepted is. म्हणजे काय बघा, टोटल बल्ब्स किती आहेत? तर 100 बल्ब्स आहेत. हे त्यातलं काय म्हटलंय? इन्स्पेक्शन कसं केलं जातं? 4 कोणते रॅन्डमली बल्ब सिलेक्ट केले जातील. ठीक आहे. रॅन्डमली कसं सिलेक्ट करणार? आणि पुढे काय म्हटलंय बघा, द बॅच इज रिजेक्टेड इफ इवन वन ऑफ द बल्ब्स इज इफेक्टिव्ह. एक जरी बल्ब खराब असला तरी रिजेक्ट केलं जाईल. पुढे म्हटलं बॅच टिपिकली हॅज 5 डिफेक्टिव्ह बल्ब्स. ठीक आहे, म्हणजे टोटल जवळजवळ 100 पैकी काय म्हणतो आपण 5 हे डिफेक्टिव्ह बल्ब्स असतील. ठीक आहे. आपल्याला काय करायचं, प्रोबॅबिलिटी द्यायचं करंट बॅच इज ऍक्सेप्टेड. म्हणजे काय, आपल्याला 4 बल्ब्स चूज करायचं आहे. हे वाक्य इथं लक्षात घ्या. मला काय म्हटलंय, 4 रॅन्डमली चोजन बल्ब्स म्हणजे आपला एन ऑफ एस हा काय असणार, 100 मधून 4 सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि काय म्हणतात, तुम्हाला एक जरी बल्ब खराब लागला तर काय म्हणणार, तो बॅच पूर्ण रिजेक्ट केला जाईल. आपल्याला काय म्हटलंय, आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायचं आहे की द करंट बॅच इज ऍक्सेप्टेड. करंट बॅच ऍक्सेप्ट कधी होईल? जेव्हा त्यात एकही डिफेक्टिव्ह नसेल तर. म्हणजे मग तुम्हाला जो प्रोबॅबिलिटी फाइंड करायचा, प्रोबॅबिलिटी कसं फाइंड करता येईल? तर त्या केसला तुम्हाला काय करायचंय, 4 सिलेक्ट करायचे, पण ते 4 बल्ब चांगल्यातले निघाले पाहिजे. म्हणजे काय, टोटल 100 पैकी म्हणतो आपण 5 डिफेक्टिव्ह बल्ब आहेत. म्हणजे ते राहिलेल्या 95 मधून 4 सिलेक्ट केला तर आपल्याला चांगले बल्ब मिळतील. मग आपला बॅच हा सिलेक्ट केला जाईल किंवा ऍक्सेप्ट केला जाईल. मग बघा बरं हा आन्सर किती मिळतोय. आज का नाही झोपला काय? बोला. झिरो पॉईंट 8118 यांका 1.2317. कॅल्क्युलेशन हेच केलं ना, 95C4/100C4. हे चुकलेलं आहे 1 पण. डायरेक्ट कसं म्हणू शकतो आपण, तर प्रोबॅबिलिटी कधी 1 पेक्षा जास्त नसतो, हे लक्षात ठेवायचं.
ठीक आहे. त्यामुळं प्रियंका तुझं चुकलेलंच आहे. 0.811 चेक करू. 67 ठीक आहे. 0.8145811 ठीक आहे. काय हरकत नाही. 0.81 बरोबर आहे. कळलं का सगळ्यांना हे? हे सगळ्यांना कळलं काय? हो. ठीक आहे. नेक्स्ट. आकाश आहे का नाही? ठीक आहे. नेक्स्ट बघा. In any given year, the probability of an earthquake greater than magnitude 6 occurring in the Garhwal Himalayas is 0.04. The average time between the successive occurrence of such earthquakes is dash years. The probability of earthquake greater than magnitude 6. ठीक आहे. मग तर काय म्हटलंय बघा. Near the probability of earthquake greater than magnitude 6. 6 पेक्षा जास्त मॅग्निट्यूड असलेला अर्थक्वेक आला तर त्याची probability किती आहे? 0.04. The average time between occurrences of such earthquake is dash years. बर. बघू आपण चेक करू बरोबर आहे का. सोपा क्वेश्चन म्हटलं काय म्हटलंय इथं? इन एनी गिवन इयर. एखाद्या वर्षात काय म्हटलंय? किती वेळा किती प्रॉबिलिटी किती आहे? 0.04. म्हणजे काय म्हणणार? 100 पैकी 4. कसं आहे का? 0.04 म्हणजे काय 4/100 ना. बरोबर. हा झाला प्रोबॅबिलिटी. मग तुम्हाला काय म्हटलंय? द एव्हरेज टाइम बिटवीन ऑकरन्सेस ऑफ सच अर्थक्वेक्स इज म्हणजे किती वर्षानंतर असले अर्थक्वेक येत असतील? सांगा बरं. तोंडी उत्तर आहे. कळतंय का काय म्हटलेलं आहे? बघा तुम्हाला वर्षभराचं पडेल हे मॅग्निट्यूड 6चा काय विचार करू नका. हे म्हणजे अर्थक्वेकचे टाइप असतात. आपल्याला काय ते माहित नाही. नाही. चंद्रलेखा नाही. 4 येणार नाही. हे मॅग्निट्यूड 6 हे अर्थक्वेकचा टाइप आहे. नंतर याच नंबर तुम्ही विचार करत बसाल तसं करू नका. याची काही गरज नाही. अर्थक्वेकचा टाइप आहे. अशा टाइपचा अर्थक्वेक याची प्रोबॅबिलिटी काय म्हटलं? 0.04. आणि वर्षांनी म्हणजे थोडक्यात काय? 4/100 म्हणजे 100 वर्षात 4 वेळा असा प्रकार होणार. कळतंय का? 100 वर्षात 4 वेळा असे अर्थक्वेक येतील. मग आपण एव्हरेज टाईम काय म्हणणार? प्रत्येक अर्थक्वेक किती वर्षानंतर येतोय? सोपं आहे आता. 100 वर्षात 4 वेळा. बोला 100 वर्षात 4 अर्थक्वेक येईल तर 1 अर्थक्वेक किती वेळात येईल? बरोबर प्रियांका. सोपं आहे. 25. सगळ्यांना कळलं का? एकदम तोंडी उत्तर काही जास्त सॉल्व्ह करायची गरज नाही. काही वेळा असं होतं, क्वेश्चनमध्ये आपण जरा जास्त गुंततो. ठीक आहे. 100/4 इज इक्वल टू 25 इयर्स. त्याचा ऑप्शन दिला नाही. पहिला चेक करूया. क्वेश्चन 68. 25 आहे का? आहे 68 25. ठीक आहे.
सगळ्यांना कळलं का हे? निकिता, चंद्रलेखा, कळलं का? हो, निकिता. हो, ठीक. बघूया आता काय म्हटलंय बघा. क्लिअर करतो पुन्हा. 10% of the population in a town is HIV positive. A new diagnostic kit for HIV detection is available. This kit correctly identifies HIV positive individuals 95% of the time and HIV negative individuals 89% of the time. ठीक आहे. पुढं मग काय म्हणणार? A particular patient is tested using this kit and is found to be positive. The probability that the individual is actually positive is बघा. आता काय म्हटलंय बघा. 10% of the population in a town is HIV positive. म्हणजे 90% HIV निगेटिव्ह असतील. ठीक आहे. म्हणजे आपण काय करू इथं ठीक आहे. इथं म्हणूया HIV पॉझिटिव्ह आले. इथं म्हणूया HIV निगेटिव्ह आले. काय म्हणतो दादा पॉझिटिव्ह किती आहेत तर 10%. 10% म्हणजे काय म्हणूया आपण 0.10. मग राहिले निगेटिव्ह किती असणार आहे 0.9. ठीक आहे ना. पुढे काय म्हटलं बघा. आता नवीन किट अवेलेबल आहे. त्यात काय म्हणतात आयडेंटिफाय HIV प्लस इंडिव्हिज्युअल्स 95% ऑफ द टाइम. ठीक आहे. आणि काय म्हणणार HIV निगेटिव्ह इंडिव्हिज्युअल्स 89% ऑफ द टाइम. ठीक आहे. आणि काय म्हटलंय टेस्टेड युजिंग द किट अँड इज फाउंड टू बी पॉझिटिव्ह. ऍक्च्युअली पॉझिटिव्ह इज. बघूया आपण आता काय करू आपण यामध्ये हे आपण टाईप केलेलं आहे का. बघा 0.10 पॉझिटिव्ह 10%, निगेटिव्ह 10. त्या नवीन किट प्रमाणे काय म्हटलंय पुन्हा नवीन किट मध्ये हे पॉझिटिव्ह आहेत असे किती जण सांगणार. किती टक्के म्हटलंय निगेटिव्हचं किती टक्के म्हटलंय बघा. 95% ऑफ द टाइम हे सांगतंय की पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इथे काय म्हणा परत 0.95. मग राहिले किती 0.05 हे निगेटिव्ह असतील. पुन्हा यात पण काय म्हटलंय बघा. 89% ऑफ द टाइम यातनं 89% टाइम म्हणणार की निगेटिव्ह आहे. म्हणजे 0.89 आणि 10% काय म्हणणार 0.11. तुम्हाला काय पाहिजे बघा. द प्रोबॅबिलिटी दॅट द इंडिव्हिज्युअल इज ऍक्च्युअली पॉझिटिव्ह इज. आता इथं ठराविक इंडिव्हिज्युअल आपल्याला बघायचं की तो ऍक्च्युअल पॉझिटिव्ह आहे का नाही. ठीक आहे. म्हणजे आज जो काय त्या समजा पॉझिटिव्ह मध्ये आलेला आहे त्यातला आपल्याला बघायचं नक्की पॉझिटिव्ह आहे का नाही. सगळ्यात पहिला टोटल सॅम्पल स्पेस बघावं लागेल. बरोबर की HIV पॉझिटिव्ह नेमके किती जण आहेत. कळतंय का. बघा यासाठी पण काय म्हणतो इथं हे काहीतरी पॉप्युलेशन काहीतरी आहे एखाद्या टाउनचं. यापैकी एवढे HIV पॉझिटिव्ह आहेत त्यातले हे हा पण पॉझिटिव्ह म्हणणार. ठीक आहे. यात काय म्हटलंय आपण आता हा निगेटिव्हचा रेशो 90%. त्यातला पण काय म्हटलंय हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे पॉझिटिव्ह वाले एवढं पाठ झालं ना. हा इंटू हा आणि हा इंटू हा म्हणजे आपला टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय असेल बघा. पॉझिटिव्हचं काय म्हणणार 0.1 इंटू 0.95. ठीक आहे. म्हणजे किती मिळेल 0.095 प्लस इथं काय म्हणणार 0.9 इंटू 0.11. हे कळलं का काय केलं आहे. हे काय केलं हे कळलं का. कोण आहे काहीतरी बोला लवकर.
सांगतो कसं केलं. बघा हा एक टाउन आहे. त्यात काय म्हटलंय, HIV पॉझिटिव्ह 10% लोक आहेत. HIV निगेटिव्ह मग किती टक्के असणार? 90%. म्हणजे हा झाला 0.1 म्हणूया, हा झाला 0.9. म्हणून तुम्हाला काय म्हटलं, एक किट आहे त्यात HIV प्लस किती दाखवतो, 95% सांगतो. म्हणजे यातलं परत काय कळतं की टेस्ट केल्यावर यातले 0.95 जण पॉझिटिव्ह आहेत आणि यातले राहिलेले किती 0.05 हे काय आहेत, निगेटिव्ह आहे. म्हणजे ऍक्च्युअल पॉझिटिव्ह किती आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह 0.9 इंटू 0.95. इथपर्यंत त्या बाजूला याच्या बाजूला आता आपले एवढे HIV पॉझिटिव्ह असतील. तसंच यात काय म्हटलंय, निगेटिव्हची टेस्ट केलं की त्यात काय दिसतंय, 89% ऑफ द टाइम इंडिव्हिज्युअल निगेटिव्ह दाखवतोय. यातला 0.89% हा काय म्हणणार, निगेटिव्ह आहे. राहिलेले पॉझिटिव्ह असतील ना, राहिलेले काय म्हणणार 0.1. इथपर्यंत कळलं का? पहिला हे सांगा, हे इथपर्यंत कळलं का? हो, प्रियंका कळलं का? मग तू नाही म्हटली होतीस. हो, ठीक आहे. हे असं का केलं, नेहमी आपण करत नाही. डिपेंड्स क्वेश्चन कसा आहे, जेव्हा जेवढं क्वेश्चन मोठा असेल तेव्हा असं करायचं, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं पडतं. ठीक आहे. पुढे नेक्स्ट काय म्हटलं आपण आता याच्या, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, प्रोबॅबिलिटी दॅट इंडिव्हिज्युअल इज ऍक्च्युअली पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजे आपण शोधणार कशातनं, याच्यातनं शोधणार की पॉझिटिव्ह आहे का नाही. याच्या पॉझिटिव्हचे कॅन्डिडेट बघणार, त्यातनं आपण ठरवणार. पण टोटल पॉझिटिव्ह किती आहेत, म्हणजे त्याला म्हणजे आपण टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. टोटल पॉझिटिव्ह किती आहेत बघा, यात म्हटलंय हा पॉझिटिव्ह किती टक्के, 10%. या 10% म्हणजे 95% पॉझिटिव्ह, म्हणजे एन ऑफ एस काय म्हणणार या केसला, 0.95 इंटू 10, म्हणजे हा झाला 0.095 इंटू 0.15 इंटू 0.1. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. आणि कुठं पॉझिटिव्ह दिसतात आपल्याला, यात पण पॉझिटिव्ह आहेत ना. निगेटिव्ह मध्ये पण काही पॉझिटिव्ह सापडले, म्हणजे किती, 90% निगेटिव्ह मधले 11% पॉझिटिव्ह आहेत. बरोबर का? मग हा झाला एन ऑफ एस. किती मिळते बघा, 0.095. कळलं काय चंद्रले का 0.095 कसं आलं, प्लस हा किती मिळते बघा. बरोबर करा, आता बंद पडेल कदाचित हा. हा मिळतंय, लवकर करा, बंद पडणार आहे. 0.194 काय असेल ते. आता टोटल प्रोबॅबिलिटी काय असणार पॉझिटिव्ह वाल्यांचे, पॉझिटिव्ह किती टोटल, ऍक्च्युअल हे पॉझिटिव्ह आहेत. यातले आपल्याला चेक करायचं की पॉझिटिव्ह दाखवतो, म्हणजे किती होणार इथं, 0.95 इंटू 0.9 म्हणजे 0.095 अपॉन 0.194 किती मिळते सांग, असेल तुमचा आन्सर.